धनुराशीसाठी नजीकच्या काळात काय ऊर्जा आहे आणि ब्रह्मांडाचं मार्गदर्शन आपण या रीडिंगद्वारे पाहणार आहोत. सुरुवातीला आपण कार्ड शफलिंग करून घेऊ आणि मग एक एक कार्ड पाहू. परसेप्शन हे कार्ड सांगतंय नजीकच्या काळात तुम्हाला तुमची ताकद कळते आणि खूप मोठं परिवर्तन येत आहे. रिजेक्शन रिजेक्शनचं कार्ड नेमकं काय सांगतंय हे आपण बाकीच्या कार्ड्स वरून लक्षात घेऊ. रिन्युअलचं कार्ड आहे. तर परसेप्शनचं कार्ड तुमच्या ताकदीला तुम्हाला कळतंय की आपण किती शक्तिशाली आहोत आणि त्यामुळे तुमच्यामध्ये खूप मोठं परिवर्तन येतं. हे कार्ड सुद्धा परिवर्तनाला म्हणजे कसं की एक्सपान्शन होतंय. तुमचं जे काही काम आहे किंवा जे काही तुम्ही करत आहात त्यामध्ये खूप मोठी संधी तुम्हाला मिळणार आहे. खूप मोठा प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळणार आहे. कामाचा विस्तार होणार आहे. तुमचा पुनर्जन्म म्हटलं तरी चालेल. तर काहीतरी असं होणार आहे की टर्निंग पॉइंट ठरेल किंवा काहीतरी असं की ज्यामुळे तुमची प्रगती होईल आणि खूप सारी समृद्धी तुमच्या जीवनात येईल. तर हे मधलं जे कार्ड आहे रिजेक्शनचं ते काय सांगतंय की हे पूर्वीची तुमची ऊर्जा असू शकते. म्हणजे आधी तुम्हाला खूप सारं रिजेक्शन मिळालेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही नकारात्मक आतापर्यंत होतात. पण आता तुम्ही तुमच्या बाबतीत तुम्हाला हे लक्षात येतंय की आपण शक्तिशाली आहोत आणि आपण आता यशस्वी होऊ शकतो. तर ही कार्ड सांगतायत की आता त्या रिजेक्शनला तुम्ही उत्तर देणार आहात. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत ज्या लोकांकडनं तुम्हाला रिजेक्शन मिळालं, तर त्यांना तुम्ही हे दाखवून द्याल तुमच्या कामातून म्हणा किंवा जे काही तुम्ही करत आहात त्यातून, की तुम्ही करू शकता. तुम्ही खूप शक्तिशाली आहात आणि आत्तापर्यंत त्यांचे जे विचार होते तुमच्या बाबतीतले किंवा ही जर आपण तुमची ऊर्जा पाहिली, की तुम्ही स्वतःच्याच बाबतीत फार नकारात्मक होता. तुम्ही स्वतःलाच रिजेक्शन दिलेलं होतं. म्हणजे मी हे कसं काय करणार वगैरे अशा पद्धतीने. तर आता तुम्हाला कळतंय, की आपण करू शकतो आणि तुम्हाला तुमची ताकद लक्षात येते. यामुळेच तुमचा कामाचा विस्तार होतोय, प्रगती होताना इथे दिसतेय. आणि जी असुरक्षित भावना तुमच्या मनात आधी होती रिजेक्शनमुळे. का रिजेक्शन? कारण तुम्ही नकारात्मक होतात स्वतःबद्दल आणि त्यामुळे असुरक्षित भावना होती. तर ती असुरक्षित भावना जाते. तुम्हाला लक्षात येतंय की आपण करू शकू आणि हा आत्मविश्वास तुमचा वाढतोय. आयसोलेशनचं कार्ड आणि कंप्लीशनचं कार्ड. तर रिन्युअलचं कार्ड जे आहे ते मध्यावर आहे आणि त्याच्यापुढे जे कार्ड्स आली ते आली आहेत आयसोलेशन आणि कंप्लीशन. तर ही कार्ड काय सांगतायत, की आता या स्थिती जे आत्तापर्यंत तुम्ही एकटे-एकटे होतात किंवा तुम्हाला असं स्व अलिप्त तुम्ही होतात. जगात काय चाललंय ह्याच्याशी तितकासा संपर्क नव्हता आणि आयसोलेशन म्हणजे स्वतःच्याच दुनियेमध्ये राहणं. मग तुम्ही 4 जणांमध्ये असलात तरी तुम्ही एकटेच असे आपल्याच धुंदीत असायचात. तर आणि काहीतरी दुःख होतं. त्यामुळे तुम्ही असे एकटे-एकटे राहायचात. तर ह्या स्थितीचा अंत होत आहे. एक चक्र पूर्ण होतंय आणि रिन्युअलचं कार्ड सांगतंय, की आता तुम्ही असे बहरणार आहात किंवा तुमच्या कामाचा विस्तार तर आहेच, पण मन प्रसन्न राहील किंवा जे काही तुम्ही करत आहात ते आनंदाने कराल, सगळ्यांना घेऊन कराल. एकटे-एकटे न राहता जे काही तुम्ही करत आहात त्यामध्ये सगळ्यांना सामील करा आणि दुःख न राहता आनंदी असाल. इथे
जे दिसतंय की तुम्ही असे उदास आहात, दुःखी आहात. शिवाय आयसोलेशन म्हणजे एकटं एकटं राहणं, तर तिथे सुद्धा दुःखच आहे कुठेतरी म्हणून तुम्ही एकटे राहता. तर हे कार्ड सांगतं की आता तुम्ही सगळ्यांबरोबर राहणार आहात. त्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहीलच, पण एक सकारात्मकता असेल तुमच्यामध्ये आणि तुमच्याकडे जे काही आहे ते तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवू शकाल. त्यातूनच तुमच्या कामाचा विस्तार होणार आहे, संपर्क वाढणार आहे. आणि क्वेस्टचं एक कार्ड सांगतंय, की जर आत्तापर्यंत तुम्हाला असा प्रश्न पडला होता, की मलाच रिजेक्शन का मिळतं? किंवा मलाच असं आयसोलेशन मध्ये राहावं लागतंय, एकटं-एकटं राहावं लागतंय किंवा मलाच हे दुःख का? असे अनेक प्रश्न जे तुम्हाला पडले होते, तर त्याचं उत्तर हे रिन्युअलचं कार्ड देतंय. त्याचं उत्तर आता जी संधी ब्रह्मांड तुम्हाला देणार आहे, खूप मोठी संधी तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुमचं जे कामात तुमची जी प्रगती होणार आहे, आत्मविश्वास जो वाढणार आहे, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तुम्हीच का? कारण तुम्ही त्या योग्य आहात. तुम्ही ते काम करू शकता आणि त्या कामासाठी तुम्ही ज्या स्थितीमधून गेलात, ती स्थिती त्या स्थितीमधून जाणं, तो अनुभव घेणं तुमच्यासाठी आवश्यक होतं. तर त्याची उत्तरं आता तुम्हाला मिळणार आहेत. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड रिव्हर्सचं आहे. हे सुद्धा हेच सांगतंय, की आता पुनर्जन्म होतोय तुमचा. तुम्ही खूप शक्तिशाली बनत आहात आणि इथे कृष्णाप्रमाणे ही व्यक्ती दिसतेय. तर हे विस्डमचं पण कार्ड येऊ पाहतंय. ते सांगतंय, की आता तुमच्याकडे ते ज्ञान आहे, की तुम्ही एम्प्रेसच्या ऊर्जेमध्ये म्हणजे काहीतरी नवनिर्मिती तुम्ही कराल. तुम्ही इतरांची काळजी घ्याल. शिवाय अनेक गोष्टी अशा काही बनवाल, की त्यातून अनेकांना फायदा होईल. जी काही तुम्ही नवनिर्मिती कराल किंवा जे काही तुम्ही कराल, त्यातून अनेकांना मार्गदर्शन मिळेल, अनेकांना त्यातून दिशा कळेल, नेमकं काय करायला हवं आणि देवदूत तुमच्या बरोबर असल्यामुळे तुम्ही हे सगळं करू शकताय. ते ज्ञान तुम्हाला आत्तापर्यंत ब्रह्मांडाने जे दिलेलं आहे, ते तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवणार आहात. तुमच्याकडे जे ज्ञान आहे, त्यामुळे अनेक जण तुमच्याकडे आकर्षित होतील, अनेक जण प्रभावित होतील. आणि सगळ्यांचं सहकार्य, प्रेम ह्या एम्प्रेसला मिळत असतं. म्हणजेच सगळ्यांकडनं तुम्हाला सपोर्ट मिळेल. रिव्हर्सचं कार्ड सांगतंय की भगवान कृष्ण तुमच्या बरोबर आहे. ह्या कार्डमध्ये कृष्णाप्रमाणे हे लहान मूल बासरी वाजवत आहे आणि त्या नकारात्मक ऊर्जेवर त्याने विजय मिळवलेला आहे. तर ज्या स्थितीने तुम्हाला रिजेक्शन दिलं, त्या स्थितीवर तुम्ही मात करून आता विजयी होणार आहात, यशस्वी होणार आहात आणि भगवान श्रीकृष्ण तुमच्या बरोबर आहेत. तुम्हाला काय करायचं आहे तर बॅलन्स तुम्हाला संतुलित राहण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जी 2 गोष्टी सांभाळायच्या आहेत. मग त्या गोष्टी कोणत्या ते तुमच्या आयुष्यात ज्या काही आहेत म्हणजे काम आणि घर किंवा जे काही आहे तुमचं काम त्याप्रमाणे तर त्या 2 गोष्टींमध्ये संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. जॉयचं एक कार्ड सांगतंय की आनंदी राहायचं आहे. मजेत राहायचं आहे. म्हणजे स्वतःला आनंद कशामध्ये मिळतो त्या गोष्टी सुद्धा करायच्या आहेत. खूप व्यस्त असाल तर थोडा वेळ स्वतःसाठी काढा. ज्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. कारण तुम्ही जितके आनंदी राहाल, तितकं तुम्ही चांगल्या प्रकारे
इतरांना सेवा देऊ शकता, इतरांना मदत करू शकता. डिसिपेटिंगचं हे कार्ड सांगते की आतापर्यंत जो तुम्ही वेळ वाया घालवला किंवा असं म्हणता येईल की तुमच्याकडे खूप काही असून सुद्धा तुम्ही अगदी जे करायला हवं होतं ते न करता थोडासा वेळ दुसऱ्या गोष्टींसाठी दिलात, तर आता तुम्हाला ब्रह्मांड ती संधी देणार आहे, जिथे तुमच्या ज्ञानाचा तुम्ही उपयोग करू शकता, त्याला न्याय देऊ शकता. कारण आता तुमचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि येणाऱ्या काळात तुम्ही संतुलित सुद्धा आहात आणि म्हणूनच तुम्हाला ही खूप मोठी संधी ब्रह्मांड देत आहे. ग्रीफचं हे कार्ड काय सांगतंय? अजून काही कार्ड्स काढूया म्हणजे आपल्याला हे कार्ड काय सांगते हे कळेल. रिलीज. ब्रह्मांड सांगतंय जे काही तुमचं दुःख आहे, जिथे अपराधी भावना होती त्यामुळे दुःखी होतात तुम्ही, तर ते रिलीज करायचं आहे. त्या गोष्टी विसरून जायच्या आहेत, त्या सोडून द्यायच्या आहेत. कारण आता तुम्ही खूप पुढे आलेले आहात, प्रगती केलेली आहे. तुम्ही खूप सकारात्मक आता झालेले आहात. तेव्हा जुन्या गोष्टींनी दुःखी न होता आता तुम्ही जे काही अनुभवत आहात त्यामध्ये आनंदी राहायचं आहे. ज्या गोष्टींनी तुम्हाला दुःख दिलं, घाबरवलं किंवा तणावपूर्ण स्थिती निर्माण केली किंवा तुम्हाला कमजोर तुम्ही आहात असं दाखवलं, तर त्या स्थितीला तुम्हाला विसरायचं आहे. कन्फ्युजन आणि कॉम्प्लन्स. तर तुमची जी इच्छा आहे काही करण्याची, पण अनेक गोष्टी, अनेक जबाबदाऱ्या, कर्तव्य म्हणा, तर त्यामुळे तुम्ही तुमची ही इच्छा बाजूला ठेवून बाकीच्यांसाठीच करत असाल, तर आता ही भ्रमित स्थिती दूर होणार आहे. तुमचा हा जो भ्रम आहे तो दूर होणार आहे. तुम्ही स्वतःसाठी जगणार आहात किंवा स्वतःसाठी जगणार आहात म्हणण्यापेक्षा तुमची सुद्धा इच्छा महत्वाची आहे. तुम्ही तुमच्या इच्छेला महत्व देणार आहात. त्यासाठी सुद्धा वेळ काढणार आहात. आणि यामुळे तुम्ही तुमच्या भाग्यापर्यंत पोहोचत आहात. कारण कधी-कधी आपण इतरांसाठीच करत राहतो आणि आपल्या इच्छा बाजूला ठेवतो. त्यामुळे आपली स्वप्न अपूर्ण राहू शकतात. तर तुमची स्वप्न सुद्धा तितकीच महत्वाची आहेत आणि हा भ्रम आहे, की आपण सगळ्यांसाठीच केलं पाहिजे. आपल्या इच्छा सुद्धा जो स्वतःवर प्रेम करतो, तोच अनेकांसाठी खूप काही करू शकतो. तर हा भ्रम तुमचा इथे दूर होतोय आणि यामुळे तुम्ही स्वतःवर प्रेम करत आहात, स्वतःला वेळ देत आहात, स्वतःची जी काही स्वप्न आहेत, जी तुम्ही खूप आधीपासून पाहिलेली आहेत, त्यासाठी सुद्धा वेळ काढत आहात. आणि हे कार्ड तुमच्या संतुलनाला सुद्धा दाखवतंय. शिवाय तुम्ही तुमच्या भाग्यापर्यंत पोहोचत आहात. जे काही स्वप्न तुम्ही पाहिलेलं आहे, ते पूर्ण होताना इथे दिसतंय. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे प्रेयर. हे का होतंय? कारण आत्तापर्यंत तुम्ही प्रार्थना केली आहे. तुमचं खूप सारं हीलिंग झालेलं आहे. इथे लिंबू दिसतंय, तर हीलिंगला दाखवतंय. तुमचा उपचार खूप चांगल्या प्रकारे आता झालेला आहे. यामुळेच नजीकच्या काळात तुम्हाला खूप सारं यश मिळतंय. तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचत आहात किंवा तुमचं स्वप्न पूर्ण होताना इथे दिसतंय. अचानक ही खूप सारी कार्ड्स आली
ती कार्ड काय सांगतायत, तुमचं स्वप्न हे असू शकतं, की इतरांना तुम्हाला मदत करायची आहे, इतरांची सेवा करायची आहे. ही पॅशनेट ऊर्जा आहे तुमची. खूप मनापासून तुम्हाला ह्या गोष्टी कराव्याशा वाटतात. तर ते करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. फेथचं हे कार्ड सांगतंय, की ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. हा विश्वास कायम ठेवा. रिकव्हरी तुम्हाला खूप मोठी चावी मिळणार आहे. ज्यामुळे तुम्ही जे काही काम कराल ते खूप महत्वाचे ठरणार आहे. त्यातून अनेकांना फायदा होणार आहे, अनेकांना मार्ग मिळणार आहे आणि हे एखाद्या देवदूताप्रमाणे तुम्ही काम करणार आहात. एक्सपान्शन होणार आहे. यामुळे काय होणार आहे, तर खूप सारी समृद्धी तुमच्या जीवनात सुद्धा येणार आहे आणि जी माणसं तुमच्याशी जोडली जाणार आहेत, त्यांच्या जीवनात सुद्धा तो प्रकाश येणार आहे. त्यांच्या जीवनात सुद्धा अनेक चांगल्या गोष्टी होणार आहेत आणि इथे एक्सपान्शनचं हे कार्ड, इथे देवदूत तुमचं कौतुक करताना दिसत आहेत. ते तुम्हाला शाबासकी देत आहेत. देवदूताचा किंवा ब्रह्मांडाचा आशीर्वाद तुमच्या बरोबर असल्यामुळे तुमच्या कामाचा विस्तार होतोय. अनेक लोकं तुमच्याशी जोडली जात आहेत. आणि इथे क्रिस्टल्स दिसतात. अमेथिस्ट क्रिस्टल आहे. तर अमेथिस्ट ब्रह्मांडाशी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे जोडण्यासाठी मदत करतो. तर अशी ऊर्जा तुमची असणार आहे. तुम्ही ब्रह्मांडाशी इतके जोडले जाणार आहात. खूप चांगलं कनेक्शन तुमचं आणि ब्रह्मांडाचं होणार आहे आणि यामुळे अनेक चमत्कार व्हावेत तशा गोष्टी होणार आहेत तुमच्या जीवनात आणि जे कोणी तुमच्याशी जोडले जातील त्यांच्या जीवनात सुद्धा. ॲक्सेप्टन्सचं हे कार्ड सांगतंय, की आतापर्यंत ज्या गोष्टी झाल्या, जे रिजेक्शन मिळालं किंवा दुःख तुमच्या वाट्याला आलं, त्याचा स्वीकार तुम्ही केलात आणि त्यामुळे आता तुमचं आयुष्य सुंदर होत आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल, तर लाईक, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.